नाशिकमधील बीएससी ॲग्री शिक्षण झालेल्या मोहित शेळके या तरुणाने नोकरीत मन रमत नसल्याने स्वतःचा बीएससी ॲग्री दूधवाला या नावाने व्यवसाय सुरू केला आहे. या व्यवसायातून त्याने एक युवा उद्योजक म्हणून आपली वेगळीच ओळख निर्माण केली असून आज तो या व्यवसायातून महिन्याला चांगलेच उत्पन्न मिळवत आहे. त्याच्या या यशस्वी वाटचालीबद्दल आज आपण लोकलिटीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, जय श्रीराम, जय शिवराय. माझं नाव मोहित मुंजा शेळके. मी आता नवीनच दुधाचा व्यवसाय चालू केलेला आहे आणि दुधाच्या व्यवसायाला मी जे शिक्षण पूर्ण केलेलं आहे बीएससी ॲग्रिकल्चर, त्याच ॲग्रिकल्चरच्या नावाने मी हा माझा स्टार्टअप सुरू केलेला आहे. जवळपास 2022 ला माझी बीएससी ॲग्री कंप्लीट झाली. त्याच्यानंतर कित्येक वर्ष मी जॉब पण केले भरपूर ठिकाणी, मार्केटिंग म्हणजे असंख्य जॉब केले. पण मला त्या जॉब मध्ये म्हणजे थोडा असं वाटत होतं गडबड नाही. त्या अनुषंगाने मी माझा स्वतःचा स्टार्टअप करण्याचा विचार केलेला होता, पण तो आता कुठेतरी मी अंमलात आणलेला. म्हणजे आता नवीन थंडी चालू झाली, थंडीच्या अनुषंगाने लोक दूध प्यायला येतात, त्याचा कुठेतरी एक आपण भाग म्हणून मी मसाला दूध चालू केला. म्हणजे शिक्षण झाल्याच्या नंतर माणसाचं एक राहतं की घरचे पण म्हणतात की तुला कुठेतरी जॉब करायचा आहे, पण एक आत्ताच्या तरुण पिढीची कुठेतरी एक मेंटॅलिटी व्हायला लागली की आपण जॉब न करता आपण काहीतरी व्यवसाय चालू करायचा. आणि तो व्यवसाय म्हणजे ज्या लेवलला आपण एखाद्याला जॉब वरती ठेवतो तसंच आपल्याला आपल्या इथं कोणीतरी जॉब करल असा आपण व्यवसाय करू शकतो. हे मराठी तरुणांनी आता तरी हातात घेतलेला आहे. म्हणजे कुठेतरी मराठी तरुण डिग्री घेऊन सुद्धा तो व्यवसायाकडे वळत आहे. म्हणजे चांगली गोष्ट आहे, नाही का? जसं मी तुम्हाला सांगितलं की माझं बीएससी ॲग्री कंप्लीट झालेलं आहे. बीएससी ॲग्री कंप्लीट करून मी पिंपळगाव, बसवंत पिंपळगाव, तिथं मी मार्केटिंगचा जॉब केला. पण मला येऊन जाऊन भरपूर लांब अंतर होत होतं, त्रास होत होता भरपूर गोष्टींचा. त्या अनुषंगाने मी तो जॉब सोडून दिला. त्याच्यानंतर मी नाशिकमध्ये सुद्धा जॉबचा ट्राय केला, पण शेवटी एक मनात इच्छा होती पहिल्यापासून की आपल्याला कुठेतरी एक व्यवसाय चालू करायचा आहे. त्या अनुषंगाने मी जे एज्युकेशन घेतलेलं आहे बीएससी ॲग्रिकल्चर, त्याच ॲग्रिकल्चरचं नाव देऊन मी आज हा व्यवसाय पण चालू केलेला आहे. जेणेकरून मला सुद्धा आज बरं वाटतंय की मी कोणाच्या हाताखाली काम करण्यापेक्षा आज मी स्वतः एक मालक म्हणून उभा राहतोय. म्हणजे दुसऱ्यांच्या हाताखाली 12-12 तास काम करून जर मला म्हणजे मेंटली हरस होण्यापेक्षा मी 3 तास देऊन स्वतःचा व्यवसाय जर करू शकतोय तर आज कुठेतरी मला मनाला चांगलं वाटतंय, नाही का? जसं मी तुम्हाला सांगितलं की आजकालची तरुण जी पिढी आहे म्हणजे एज्युकेशन घेऊन घरी बसलेली की कुठेतरी आपल्याला जॉब लागेल त्या आशेने आज घरी बसलेली. पण माझं त्यांना एक सांगणं आहे की इतर ठिकाणी जॉब शोधण्यापेक्षा तुम्ही कुठेतरी एक स्वतःचा एक छोटा का होईना व्यवसाय चालू करा. जेणेकरून त्या व्यवसायामधनं तुम्हाला म्हणजे जॉब मधनं जेवढे पैसे येणार आहेत त्याच्यापेक्षा जास्त पैसे जर तुम्हाला व्यवसाय मधनं येत असतील स्वतः मालक असून सुद्धा, तर तुम्हाला ते कधीही चांगलंच असणार आहे माझा तरी अंदाज आहे. लोकलिटी कुणाल धंदगड, नाशिक.